इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका हे युद्ध आता टोकाकडे जाताना दिसतंय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षानं आता रौद्र रूप धारण केलंय। अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या एका सॅटेलाइट फोटोनं जगाला हादरवून टाकलंय। कारण या फोटोमध्ये अमेरिकेने हल्ला केल्यानंतरचा इराणमधला भयंकर विध्वंस स्पष्ट दिसतोय। इराणचं सर्वात महत्त्वाचं केशम बंदर आणि कारजमधील बिगेट ब्रिज याचं रूपांतर आता ढिगाऱ्यात झालंय। पण केशम बंदराचं स्थान लक्षात घेतलं तर ते अगदी होर्मुझ सामुद्रधुनीच्या मोक्याच्या ठिकाणी आहे। त्यामुळे इराण जिथं जहाजांच्या वाहतुकीसाठी टोल लावण्याची तयारी करत होता तिथंच हा हल्ला केल्याचं म्हटलं जातंय। ANI दिलेल्या वृत्तानुसार रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं कॉपरनिक्स सेंटिनेल 2 कडून मिळालेल्या फोटोत स्पष्ट दिसतंय की इराणचं केशम बेट उद्ध्वस्त झालंय। होर्मुझ स्ट्रेट मधील हे एक महत्त्वाचं बंदर आहे। 1 एप्रिलच्या रात्री ते 2 एप्रिलच्या दुपारच्या दरम्यान झालेल्या या हल्ल्यात बहामन हे व्यापारी बंदर आणि दोहा हे मासेमारी बंदर पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। सॅटेलाइट फोटोंमध्ये या परिसरातून अजूनही धुराचे लोट निघताना दिसतात। इराणच्या मेहर न्यूजने असा दावा केलाय की हे बंदर पूर्णपणे नागरी कामांसाठी वापरलं जातं। इराणच्या मुक्त व्यापार क्षेत्राचे उपप्रमुख मनसूर आझिमजादेह आर्देबिली यांनी स्पष्टपणे म्हटलंय, नागरी बंदरावर हल्ला करणं हे आंतरराष्ट्रीय नियमांचं सरळ उल्लंघन आहे। सुदैवानं या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, पण आर्थिकदृष्ट्या इराणला हा मोठा फटका बसलाय। कारज ब्रिजवर सुद्धा भीषण हल्ला झालाय। खरा हाहाकार माजला तो कारज शहरात। इराणमधील सर्वात मोठा पूल म्हणून ओळखला जाणारा B1 ब्रिज या हल्ल्यामध्ये जमीनदोस्त करण्यात आलाय। इराणच्या सरकारी मीडिया प्रेस टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार हा हल्ला अत्यंत भीषण होता। ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा तिथे नेचर डे साजरा करण्यासाठी आलेली अनेक कुटुंब हजर होती। या हल्ल्यात आतापर्यंत 8 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय। त्याचबरोबर 95 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आहे। मृतांमध्ये स्थानिक नागरिक आणि पर्यटकांचा समावेश आहे। अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचं समर्थन करत सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट दिली आहे। ट्रम्प म्हणाले, इराणचा सर्वात मोठा पूल आता कधीही न वापरण्यासाठी कोसळला आहे। इराणने आता तरी करार करावा, अन्यथा इराण नावाचा देश नकाशावरून पुसला जाईल। त्यामुळे आता जग हे युद्ध शांत होण्याची वाट पाहत असताना अमेरिका इस्रायलकडून झालेल्या या हल्ल्यानं चिंता वाढली आहे। तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल आणि तिन्ही देशांच्या भूमिकांबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।